नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हायचं येतं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 12वा. काय दिलं आहे? आकृतीत चौकोन PQRS हा आयत असून PQ बरोबर किती आहे? PQ बरोबर किती आहे? 14 सेंटीमीटर. त्याच्यानंतर QR बरोबर किती आहे? 21 सेंटीमीटर. ओके, म्हणजे लांबी किती आहे? 21 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे? 14 सेंटीमीटर. तर आकृतीत दाखवलेला X, Y आणि Z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. तर इकडे आपल्याला काय करावं लागेल? वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. तर पहिलं आपण प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे तेवढं लिहून घेऊया. आयत PQRS मध्ये PQ बरोबर 14 सेंटीमीटर प्रश्नामध्ये दिलं आहे. QR बरोबर किती? 21 सेंटीमीटर. आणि त्याचप्रमाणे काय हे बघा इथे काटकोन दिले आहे. Q बरोबर काटकोन. Q जर असेल काटकोन म्हणजे 90 अंश, तर R पण काय असणार आहे? 90 अंशच असणार आहे. त्याच्यानी कोन Q बरोबर किती दिलं आहे? 90 अंश. 90 अंश. ओके, म्हणून काय कोन R बरोबर पण काय असणार आहे? 90 अंश. कारण काय ते आयताचे कोन आहेत. कारण आयताचे चारही कोन हे समान मापाचे असतात. हा बघा इकडे पण काटकोन दिलं त्यांनी. जे कोन जितका S असणार आहे तितकाच कोन P असणार आहे. ओके, तर पहिला आपण X भागाचे क्षेत्रफळ काढूया. आपल्याला PQ बरोबर माहिती आहे आणि सूत्राचा कोणता वापर करायचा आहे? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर. पहिलं काय X भागाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? θ/360 गुणिले पाय r वर्ग. आता थिटाची किंमत किती घ्यायची? 90 अंश. ही बघा Q बरोबर जी 90 अंश दिली आहे ती घ्यायची. पायची किंमत किती घ्यायची? 22/7 गुणिले R. आता त्रिज्या किती दिली आहे PQची? हे बघा 14 सेंटीमीटर, म्हणजे 14चा वर्ग असणार आहे. तर भाग घालून घ्या. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 एके 9, 9 चौक 36. ओके, 2 दुणे 4, 2 11 22. शिल्लक काय राहिला? वरती 11 गुणिले 14 2 वेळा लिहूया. 14 गुणिले 14 भागिले 2 गुणिले 7. ओके, हा 7 गेला. 7 एके 7, 7 दुणे 14. 2 एके 2, 2 एके 2. 11 गुणिले 14 शिल्लक राहिला. ओके, तर या दोनचा गुणाकार किती? 11 गुणिले 14 किती येतो? तो काय असणार आहे? X भागाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर वर्ग. ओके, हे काय झालं? X भागाचे क्षेत्रफळ. आता दुसरं, आता आपल्याला Y या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. त्यासाठी काय करायला लागेल? AR ची किंमत आपल्याला माहिती असायला पाहिजे. AR किंवा BR. ओके, तर आपल्याला AR ची किंमत मिळू शकते. कशी? कारण हे बघा हा एक वर्तुळच आहे. इथून असा हा जो आहे तो वर्तुळच आहे आणि वर्तुळाच्या त्रिज्या या समान मापाच्या असतात. ओके, म्हणजे जितकं QPचं हे असणार आहे त्रिज्येची किंमत तेवढीच काय असणार आहे? QAची असणार आहे. ओके, तर PQ किती दिलं होतं आपल्याला त्यांनी? 14 सेंटीमीटर. मग तितकंच QA असणार आहे 14 सेंटीमीटर. ओके, तर AR कसं करणार आपण? QRचं आपल्याला माप माहिती आहे 21 सेंटीमीटर. हे 21 सेंटीमीटरमधून हे QA 14 सेंटीमीटर वजा केलं की आपल्याला AR मिळणार आहे. ओके, ती काय असणार आहे? त्रिज्या. आणि त्या त्रिज्येची किंमत वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ Y या भागाचं त्या सूत्रामध्ये वापरायचं आहे. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप लिहूया. दुसरं काय असणार आहे? Q - PA या वर्तुळ पाकळीमध्ये, म्हणजे ती आता दाखवली ती PQ व QA काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ओके, त्रिज्या आहेत म्हणून त्या समान आहेत. म्हणून PQ जर 14 सेंटीमीटर असेल तर QA पण किती असणार आहे? 14 सेंटीमीटर. ओके, आणि त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं? QR बरोबर QA प्लस AR. ओके, ते आपण लिहूया. म्हणून QR बरोबर काय? QA प्लस AR. आता QRची किंमत किती दिली आहे त्यांनी? 21 सेंटीमीटर बरोबर QA आपल्याला काढायचं आहे अधिक
नाही, क्यू ए आपण काढला आहे ना मग हा काय 14 सेंटीमीटर अधिक ए आरला इथेच ठेवूया. आता 14ला इकडे नाही, बरोबर चिन्हाच्या या साईडला, म्हणजे तो वजा होईल. 21 वजा 14 होईल. किती आलं? 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर काय? ए आर. आता आपण वाय भागाचे क्षेत्रफळ काढूया आणि त्या सूत्रामध्ये या किमतीचा वापर करूया. ओके, म्हणून सेकंड काय? वाय भागाचे क्षेत्रफळ. थिटाची किंमत तुम्हाला 90 अंशच घ्यायची, कारण आयताचे कोन समान मापाचे असतात. ओके, थिटाचे 360 गुणिले पाय वर्ग या सूत्राचा वापर करायचा आणि पाठ करून ठेवायचं सूत्र तुम्हाला. थिटाची किंमत किती आहे? 90 अंश भागिले 360 गुणिले पायची किंमत किती घ्यायची? 22/7 गुणिले आर. आता आर आपण काढलं आहे. आर म्हणजेच काय? ए आरचा वर्ग. ओके, ए आर लिहित नाही मी, पण तुम्हाला लिहायचं आहे. तर 7 2 वेळा लिहूया. 7 गुणिले 7. ओके, आता भाग घालवतो. हा 0 गेला, हा 0 गेला. 9 1 9, 9 चौक 36. जितका भाग जात असेल तितका घालून घ्यायचा. हा 7 गेला, हा 7 गेला. 7 1 7, 7 1 7. ओके, 2 दुणे 4, 2 11 22. आता शिल्लक करायला 11 गुणिले 7 डायरेक्ट लिहिलं तर चालेल. 11 7 77 भागिले छेदस्थानी काय 2 शिल्लक राहिले. आता यांचा भागाकार करायचा आहे. तर तो उत्तर किती असणार आहे? 38.5 सेंटीमीटर वर्ग. कारण क्षेत्रफळ काढलं ना आपण, म्हणून सेंटीमीटर वर्ग. आता आपण काय करायचं आहे? हे बघा, इथे वर्तुळ नाही आहे. झेड हे जे भाग आहे हा वर्तुळ नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे क्षेत्रफळ काढायला. त्याच्यामुळे आपण काय करूया? आयताचे क्षेत्रफळ काढूया पूर्ण. ओके, आणि आयताच्या क्षेत्रफळामधून हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ वजा करूया. आणि हे वजा केल्यानंतर झेड या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल आपोआप. तर पहिलं आयताचं क्षेत्रफळ काढूया. त्याचं क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. ओके, आणि दोन्ही आपल्याला माहिती आहे. तिसरं बरोबर काय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ओके, तर लांबी किती आहे? लांबी आपल्याला त्याने दिली आहे 21 सेंटीमीटर. क्यू आर म्हणजे लांबी. आणि रुंदी किती आहे? 14 सेंटीमीटर पी क्यू. ओके, ते दोघांचा गुणाकार जो असणार आहे तो आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. 294 सेंटीमीटर वर्ग. ओके, एका झालं आयताचे क्षेत्रफळ. आता आपण क्षेत्रफळ वजा करूया. एक्स भागा क्षेत्रफळ आणि वाय भागा क्षेत्रफळ हे आयताच्या क्षेत्रफळामधून वजा करूया, म्हणजे आपल्याला झेड भागाचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणून काय? स्टेप बाय स्टेप लिहूया. झेड भागाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ वजा एक्स भागाचे क्षेत्रफळ आणि त्याच्यामधून वजा काय? वाय भागाचे क्षेत्रफळ. ओके, तर आयताचे क्षेत्रफळ किती आलं काढलं होतं आपण? 294. हे बघा, वजा एक्स भागाचे क्षेत्रफळ किती मगाशी किती काढलं होतं? 154 सेंटीमीटर. त्याच्यामधून परत वाय भागाचे क्षेत्रफळ किती काढलं होतं? 38.5 सेंटीमीटर. ओके, आता 294 मधून 154 आणि 38 वजा करायचं. जे उत्तर येईल ते काय असणार आहे? झेड भागाचे क्षेत्रफळ किती आलं? 101.5 सेंटीमीटर वर्ग. ओके, 2 जरा मोठा झाला आहे, तुम्हाला लहान लिहायचं आहे. ओके, 101.5 सेंटीमीटर वर्ग हे झेड भागाचं क्षेत्रफळ आलं आहे. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तर झाली आहेत. धन्यवाद.